हॅलो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज जरा थोडं तहसीलचं काम आहे तर ते सर्टिफिकेटसाठी दाखला उत्पन्न काढण्यासाठी आज शिरूरला जायचं आहे. परंतु आज काय आहे, 8 दिवस झाले तहसीलची जरा कामं ह्या लोकसभेची निवडणुकीमुळं जरा थोडं त्यांना पण पाठीमागं लोड असल्यामुळं ती कामं काही टायमाला होत नाही. चला बघू, आज जर झालं काम तर ठीक आहे, नाही तर मग इलेक्शन होईपर्यंत जरा ही कामं अशीच राहणार. चालतंय, बघू, पण आपलं जाणं आपलं काम आहे. गाडीनंतर पहिला प्रवास माझ्या एस.टी. महामंडळाच्या बसने. आता इथं बघा, गॅस भरण्यासाठी गाडी थांबली बघा. इथं कंडक्टर साहेब यांनी मला पहिलं तिकीट दिलं बघा. म्हणला बघा, एक कंडक्टर साहेब यांच्याकडून पहिलं तिकीट घेतलं बघा आणि ह्या गाडीत मी पहिला प्रवास केला बघा आज. तर ही सर आपली गाडी म्हणजे नाव काय गाडीचं, म्हणजे कोणतं आहे? तांदळी शिरूर बघा. ही तांदळी शिरूरमध्ये माझा पहिला प्रवास झाला आणि धन्यवाद मानले पाहिजे ह्या गाडीला पण. आणि आज त्यांनी आता इथं गॅस भरायला थांबले, त्यांनी गाडी शिफ्ट केली बघा, इथं दुसऱ्या गाडीत बसायची. ही तांदळी शिरूर गाडी बघा आणि ह्या गाडीमध्ये माझा पहिला प्रवास झाला बघा आज. ह्या गाडीचा आज माझा पहिला प्रवास झाला बघा. धन्यवाद. इथं गॅसचं काम चालतं बघा आणि संपूर्ण एस.टी. महामंडळ इथून गॅस भरतं बघा ह्या पंपावर. तर आता हे लोकांची थोडी तकलीफ होती, पण ठीक आहे, समजा तकलीफीला काय हरकत नाही म्हणायला. थोडीफार तकलीफ काढली पाहिजे जायचं मानल्यावर. त्या तांदळी गाडीचे ड्रायव्हर साहेब तुम्ही आहेत का? तांदळीचे ह्या गाडीचे? नाही. बघा, हे आमचे फर्स्ट कंडक्टर बघा. एक मिनिट. हे फर्स्ट कंडक्टर यांनी आज त्यांच्याकडून मी पहिलं तिकीट घेतलं बघा. तर ह्या साहेबांचं मी धन्यवाद मानतो. आणि त्यांनी मला पण कार्ड मागितलं, त्यांना देतो म्हणलं मी. तर म्हणले ठीक आहे, राहू द्या म्हणले, चालतंय. धन्यवाद. अशी लोक असल्यावर मग काय कमी आपल्याला. गॅस भरण्यासाठी आमच्या गाडीतले सगळे पॅसेंजर बघा, सगळे आता इथं उतरून इथं उभे राहिलेत बघा. पण ही सोय कशी वाटते? तर मला ही सोय अयोग्य वाटते. पण आता हे सगळे तकबीर लहान मुलं सगळे घेऊन बसतात बघा. पण हे महामंडळाचं हे चुकीचं काम आहे. तर ह्यांनी याच्यावर काहीतरी पर्याय, समजा गॅस भरायचं पर्याय गाडी काहीतरी द्यायला पाहिजे. याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? तुमचं काय म्हणणं आहे मॅडम? बोला ना काहीतरी. नाही, ह्या मंडळाने आता समजा आता आपल्याला इथं बसवलं आहे, तर म्हणजे तुम्हाला योग्य वाटतं का अयोग्य वाटतं? बोलू शकत नाही. तुम्ही बोलता का? नाही बोलत. तुम्ही बोलता साहेब? नाही, मी पण आज केलाय म्हणून मी आज मानतो. हेच काय व्यवस्था चांगली आहे, सगळं ठीक आहे. पण आता समजा 1 तासभर पंपावर थांबायचं म्हणलं गाडी गॅस भरेपर्यंत, त्यांनी दुसरी गाडी, मग ही गाडीला गॅस भरणं दुसरी गाडी अवेलेबल केली पाहिजे. हां, नाही मग नाही, आता ही गाडी होती पहिली गाडी गेली, त्यात बसून द्यायची, पैसे सोडा तिथं, जाऊ द्या. हा, त्यांच्या यंत्र. पण हे जरा थोडं म्हणजे लोकांची गैरसोय होती, याचा उद्देश असाच, दुसरं काही नाही पाहिजे. धन्यवाद. गाडी उपलब्ध केली आणि आमची सगळी गैरसोय दूर केली बघा. मानलं पाहिजे मास्टर साहेबांना. आणि गाडी दुसरी गाडी त्यांनी ॲडजस्ट करून लोकांचं त्यांनी पोहोचायचं काम केलं बघा. धन्यवाद त्या मास्टर साहेबांना. साहेब, आपलं नाव काय म्हणले? आपलं नाव सांगा ना. काय? दराडे साहेब बघा, हे मास्टर आहेत दराडे साहेब. तर हे अगदी उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी केलं, दुसरी गाडी ॲडजस्ट करून लोकांची हे दूर केलं बघा. धन्यवाद त्या साहेबांना. हे बघा, हे शेवटच्या गाडीत आज म्हणजे ह्या गाडीत प्रवास प्रथमच केला बघा मी. आणि ही गाडी सुंदर असं एस.टी. स्टँड आहे बघा. इथं उत्कृष्ट असं नियोजन आहे बघा इथं. आज संपूर्ण शिरूरचं काम करून
आज संपूर्ण प्रवास इष्टीने केला बघा आज. तर इष्टीने आज प्रवास करायला मजा वाटली बघा. कारण आज हे कार्ड मिळाल्यानंतर हे प्रथमच मी आज इष्टीनेच प्रवास केला आज बघा. शिरूर ते आंबा. काय बाळा तुझं नाव काय? हा ओम. काय शाळेला कितीला आहे? 8वीला. कोण गाव कोणतं? आंबळ्याचं आहे का? वा 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 धन्यवाद. तू कुणाचा आहे बाळा? तू आंबळ्याचा. हे सगळे आंबळ्याचीच गँग आहे. आज मी प्रथमच एसटीने प्रवास करतोय आज. हा वा. तू आंबळ्याचा आहे. तुझं नाव काय? हा हा नाव रे. पण तुझं नाव असे 50 मुलं मला भेटतात. आता तू विसरू नाही. पण तुझं नाव काय सांग ना तुझं आता. आदित्य. हा माझं नाव सांग ना. असे मला लई मुलं भेटतात त्यामुळे नेमकं लक्षात राहत नाही नाव. हा वडिलांचं नाव काय तुझ्या? प्रवीण. प्रवीण मेंद्रे. म्हणजे वडिलांचं नाव वसंत नानाचं नाव. वा वा धन्यवाद. हे बघा आज एसटीने प्रथमच प्रवास चालू आहे बघा. आणि चांगले एसटीचा प्रवास चांगला. आता ही मुलं पण जात. तुम्ही आता शाळेला कुठे आहेत? क्लास चालू आहेत का? हा सुट्टीमुळे क्लास चालू असते. बरोबर. तुम्ही सगळे क्लासला रोज येता? हां बरं. सकाळची गाडी सकाळी किती वाजता असते? पहिली 8:30 7:30 आणि त्याच्यानंतर 10 वाजता 10:30 8:30ला. बरं ठीक आहे. बघा ही आमच्या आंबळ्याची मुलं आहेत तिथं क्लासला येतात बघा. चांगले. आणि त्यांना पण एसटीची सोय त्यांची चांगली केली बघा. धन्यवाद. तर गाडीचं मास्टरने एकचं टायमिंग सांगितलं होतं. पण आता 1:30 वाजले. गाडी लागली पण टायमिंग नक्की माहीत नसल्यामुळं थोडा वेळ काढावा लागला. हां हे बघा आता ह्या बसमध्ये ही बस ह्या महिला कंडक्टर आहेत बघा. आणि आता येते बघा. ते मला कार्ड म्हणते दाखवून आता शिरूर ते आंबळा प्रवास चालू आहे बघा. आज प्रथमच आज मी शिरूर ते एसटीने प्रवास करतोय बघा. हे बघा हे महिला कंडक्टर आहेत बघा. उत्कृष्ट त्यांचं नियोजन आहे बघा. आणि हे पण आधी व्यवस्थित सगळं म्हणजे कार्ड बघून हे ते बघून ते पण तिकीट देतात बघा. मानलं पाहिजे त्यांना. म्हणजे व्यवस्थित तुम्ही पाहून देता म्हणजे बघ नाही तुमचं काम आहे. दाखवणं आमचं काम आहे. हां बघा असं म्हणजे सहकार्य एकमेकांना सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. मॅडम आपलं नाव काय म्हणले? मॅडम नाव काय आपलं म्हणले? हां फुले. शिरूर याला असता का तुम्ही? धन्यवाद. इष्टून उतरलो आणि आपलं कॅनलचा पाठ गोरपडे इथं बघा. आता आलो आहे बघा आता. आणि आता एक तर फार ऊन झालं आहे म्हणजे जवळजवळ 2 वाजले झालेत. तर इथं पण ते म्हणलं जरा पाणी वगैरे घ्यावं थंड घ्यावं काय. पण ते आता बंद असल्यामुळं मी आता डायरेक्ट आता घरी. आणि जरी जरा थोडं बरं केलं आहे. जरा गार हवा येते जरा इथं. आणि म्हणजे थोडी इथं उष्णता कमी वाटते. हे बघा इकडे नाला भरला आहे त्यामुळं पण इथं जरा गार हवा लागते. नाहीतर असं बाहेर रोडला तर अशी इतकी उष्णता आहे बघा. आता परवा दिवशी आमच्याकडं 43 झालं. 43 44. आज थोडं जरा वातावरण कमी वाटतंय कारण आभाळ नसल्यामुळं आज तापमान कमी आहे. पण हे सगळ्यांनीच अशी ह्या उष्णतेची काळजी घेतली पाहिजे. घराच्या बाहेर फिरलं नाही पाहिजे. आणि शक्यतो पाणी भरपूर पिलं पाहिजे. तर मग उष्णतावर मात होते. हे बघा इथं असं इथे थंड वातावरण आहे बघा. इथं ऊन आहे वर पण वातावरण थंड आहे कारण दोन्ही साईडला पाणी आहे. आणि पाण्यामुळं इथं वातावरण म्हणजे थंड आहे बघा. धन्यवाद. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
धन्यवाद.